पवनार वर्धा हे सिंधुदुर्ग जवळचा पत्रादेवी इथपर्यंत जवळजवळ 855 किलोमीटरचा जो शक्तिपीठ महामार्ग आहे, हा शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यामधल्या 4 तालुक्यामधनं जाणार आहे. आणि हे जे 4 तालुके आहेत ते म्हणजे वाळवा, कडेगाव, खानापूर आणि पलूस या 4 तालुक्यामधनं हा महामार्ग जाणार आहे. या वाळवा तालुक्यातली जी गावं आहेत त्यामध्ये ती गावं अशी मसुकीवाडी, जुनेखेड, बोरगाव, वाळवा, गुरुणेश्वरपूर, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, येलूर, कुळप आणि आयतवडे खुर्द या गावामध्ये जवळजवळ 1352 गट शेतजमिनीचे बाधित होणार आहे. तर दुसरा तालुका जो आहे तो कडेगाव तालुका. कडेगाव तालुक्यामध्ये नेवरी, आंबेगाव, वडी रायबाग, वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव या गावामध्ये 532 गटातली जमीन संपादित करावी लागणार आहे. पुढे तिसरा तालुका जो आहे तो खानापूर. ह्या खानापूर तालुक्यामध्ये माहुली, वलखड, चिकलगोळ, बाकुचीवाडी, नागेवाडी, घाणवड, हिंगणगादे, विटा, भाळवणी अशा 83 गटातली जमीन संपादित करावी लागणार आहे. तर पलूस तालुक्यामध्ये कुंडल आणि घोगाव या 2च गावामध्ये 290 गटातली जमीन संपादित करावी लागणार आहे. आता या संदर्भामध्ये अधिकृत शासनाची अधिसूचना देखील याच महिन्यामध्ये जारी करण्यात आलेली आहे. आणि या शक्तिपीठ महामार्गाला ह्या वाळवा तालुक्यातली जी गावं आहेत, एकूण 4 तालुक्यातली 29 गावं आहेत. वाळवे तालुक्यातल्या ह्या 11 गावामध्ये जवळजवळ 960 एकरापेक्षा जास्त शेतजमीन संपादित करावी लागणार आहे. त्यामुळे ही जमीन सुपीक आहे आणि मागणी नसलेला हा शक्तिपीठ महामार्ग नको अशा प्रकारची भूमिका बऱ्याच परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी घेऊन अगोदरपासून वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे. साधारणपणे या घडीचं चित्र असं आहे की महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा, त्याचबरोबर शेतकरी संघटना आणि परिवर्तनवादी चळवळीतले नेते कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली ह्या शक्तिपीठाला विरोध सुरू झालेला आहे. ग्रामसभामधनं काही ठराव झालेले आहेत. सदनशील मार्गाने लढा द्यायचा त्यांचा निर्णय आहे. आणि या लढाईमध्ये दुसऱ्या बाजूला आताच्या विरोधकांचे नेमके मुद्दे काय आणि कोण कोण विरोधक यामध्ये सहभागी झाले हे मुद्दे बघण्यापूर्वी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हळूहळू या शक्तिपीठ महामार्गासंदर्भामधलं राजकीय नेपथ्य देखील सजायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे आमदार जयंत पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातला कलगीतुरा रंगायला लागलेला आहे. कारण आमदार जयंत पाटील यांनी शक्तिपीठाची जमीन कुठल्या देवाला नको आहे, तर शक्तिपीठाची जमीन ही देवाभावना हवी आहे. त्यामुळे आम्ही एका बाजूने चर्चा करत राहू, पण चर्चेनं प्रश्न नाही सुटला तर आमचा क्रांतिसिंह नाना पाटलांचा तालुका आहे अशा प्रकारचा संघर्षाचा पवित्रा त्यांनी घोषित केलेला आहे. त्यामुळे त्याला टोमणा मारताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील असं म्हणाले की अनेक वर्ष मंत्री असताना ज्यांना साधं पेठ इस्लामपूर रस्ता करता आला नाही त्यांनी या शक्तिपीठाच्या बाबतीमध्ये लोकांना ज्ञान देणं बंद करावं अशी अप्रत्यक्ष सूचना त्यांनी केलेली आहे. अर्थात ही राजकीय नेपथ्य रंगतच राहणार. कोणत्या मुद्द्यावरती लोकांचा शक्तिपीठाला विरोध आहे आणि कोण या शक्तिपीठाला विरोध करण्यामध्ये पुढे आहे आणि त्यांनी शक्तिपीठाच्या विरोधामध्ये आतापर्यंत आंदोलनाचे काय काय कार्यक्रम राबवलेले आहेत या संदर्भाबद्दल विवेचन आपण पुढच्या 3ऱ्या भागामध्ये करू.